नमस्कार, मी धीरज तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण महाशिवरात्रीच्या उपवासासाठी 7 रेसिपी शेअर केलेल्या आहे। बरेच जण महाशिवरात्रीला भगर म्हणजेच वरई खात नाही, त्यामुळेच फक्त साबुदाणा वापरून या रेसिपी शेअर केलेल्या आहे। तर या महाशिवरात्रीच्या उपवासाला नक्की ट्राय करून बघाल। बऱ्याच जणांचे 2 वेळेचे उपवास असतात, तर या रेसिपीज नक्की फायदेशीर ठरतील। आणि शेवटची रेसिपी तर नक्की ट्राय करून बघाल, खायला खरंच खूप छान लागते। तर पहिली रेसिपी साबुदाणा वडा कसा करायचा। तर त्यासाठी 100 ग्राम साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्यातील पाणी निथळून साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्तपैकी भिजलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे आणि सुटसुटीत आहे। अशाच प्रकारे साबुदाणा आपल्याला सर्व रेसिपीसाठी भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर या भिजलेल्या साबुदाण्यामध्ये पाव कप दाण्याचा कूट घालून मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये 2 उकडलेले बटाटे कुस्करून घालायचे। त्यानंतर आवडीनुसार हिरव्या मिरच्या, जिरं, किसून घेतलेलं आलं, काळी मिरी पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार सेंधव मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। हलकासा पाण्याचा हात घेऊन वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत। ज्याही आकाराचे वडे आवडत असतील त्या आकाराचे करू शकता। सर्व वडे तयार करून झालेले आहे। तेल चांगल्यापैकी तापवून घेतलेलं आहे। एक छोटा गोळा अगोदर तळून बघायचा। परफेक्ट तळला गेला की तुम्ही सर्व वडे तेलामध्ये तळून घेऊ शकता। खरपूस रंग येईपर्यंत साबुदाणा वडा दोन्ही साइडने मस्तपैकी तळून घ्यायचा। तर इथे आपले हे साबुदाणा वडा तयार आहे। दह्याबरोबर किंवा कोणत्याही चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता। गरमागरम खूप छान लागतात। तर साबुदाणा थालीपीठ कसे करायचे ते बघूया। तर जे साबुदाणा वड्यासाठी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तेच मिश्रण वापरून तुम्ही थालीपीठ सुद्धा करू शकता। जो गोळा आहे थोडासा पाण्याचा हात घेऊन थोडा सैलसर करून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार बटर पेपरवर किंवा रुमालावर थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तवा गरम करून त्याला तेल किंवा तूप लावून दोन्ही साइडने थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचं आहे। ज्यांना तेल अवॉइड करायचं असेल तेव्हा तुम्ही असे थालीपीठ करू शकता। खायला तेवढेच खमंग व रुचकर लागतात। थालीपीठ भाजून झाल्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार एखाद्या वाटीवर काढून घ्यायचे, म्हणजे ते सॉगी होत नाही आणि बऱ्याच वेळपर्यंत कुरकुरीत राहतात। यानंतर सर्वांच्या आवडीची साबुदाणा खिचडी कशी करायची ते बघूया। 2 प्रकारे साबुदाणा खिचडी म्हणजेच उसळची रेसिपी शेअर केलेली आहे। इथे एका पॅनमध्ये एक मोठा चमचा शेंगदाणा तेल गरम करून त्यामध्ये जिरं व हिरव्या मिरच्याची फोडणी तयार करून घ्यायची। त्यानंतर एक उकडलेला बटाटा घातलेला आहे। बटाटा काही सेकंद परतल्यावर जो भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो घालायचा आहे। साबुदाणा कसा भिजवायचा ते साबुदाणा वडा करताना आपण बघितलेलं आहे। तीच प्रोसेस फॉलो करायची आहे। उकडलेला बटाटा असला की साबुदाणा खिचडी पटकन तयार होते। हे थोडा वेळ परतून झालं की यामध्ये दाण्याचा कूट घातलेला आहे, चवीनुसार सेंधव मीठ आणि साखर घातलेली आहे। फक्त एखादा मिनिट परतून घ्यायचं आणि शेवटी यामध्ये 2 चमचे दही घातलेलं आहे। दही घातल्यामुळे खिचडी मऊ होते आणि चव सुद्धा खूप छान येते। आणखीन काही सेकंद परतल्यानंतर गॅस बंद करून वरतून कोथिंबीर घालून गरमागरम ही साबुदाणा खिचडी तुम्ही सर्व करू शकता। खायला खरंच खूप छान लागते। ही साबुदाणा खिचडी ताक किंवा दह्याबरोबर सर्व करू शकता। यानंतर कुरकुरीत साबुदाणा भाजी कशी करायची ते बघूया। तर त्यासाठी 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। त्यामध्ये 1 कच्चा किसलेला बटाटा घालायचा आहे, थोडासा दाण्याचा कूट, आवडीनुसार हिरव्या मिरच्या, किसलेलं आलं आणि चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। शेवटी यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। तर इथे आपलं हे मिश्रण तयार आहे। त्यानंतर तेल गरम करून जशी आपण भजी घालतो त्याप्रमाणे भजी घालून घ्यायची आहे। यामध्ये साबुदाण्याचं प्रमाण जास्त असल्या कारणाने साबुदाणा तेलामध्ये फुटण्याची भीती असते, त्यामुळे हे काळजीपूर्वक करायचं। दोन्ही साइडने कुरकुरीत होतपर्यंत भजी तळून घ्यायची। हे जे भजी आहे अगदी कुरकुरीत होतात आणि गरमागरम तर खूप छान लागतात। तर नक्की ट्राय करून बघाल, पण तळताना मात्र काळजी घ्यायची, थोडं दूर उभं राहूनच ही भजी तळायची आहेत। यानंतर आपण बटाट्याचा शिरा कसा करायचा ते बघूया। अगदी कमी साहित्यात पटकन तयार होतो आणि खायला तेवढा चविष्ट लागतो। तर त्यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये 2 उकडलेले बटाटे कुस्करून घातलेले आहे। या सर्व रेसिपीजमध्ये बटाटा उकडल्यानंतर थंड करूनच वापरायचा आहे, म्हणजे रिझल्ट खूप छान मिळतो। बटाटा आपल्याला साधारण 10 ते 12 मिनिटे लो टू मीडियम फ्लेमवर कंटिन्युअसली परतून घ्यायचं आहे। बटाट्याला तूप सुटायला लागलं की यामध्ये आवडीनुसार साखर आणि थोड्याशा दुधामध्ये केशर भिजवून घातलेलं आहे। हे पुन्हा आता 10 ते 12 मिनिटे कंटिन्युअसली परतत तूप सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता रंग सुद्धा चेंज झालेला आहे आणि तूप सुद्धा सुटायला लागलेला आहे। तर इथे आपला हा बटाट्याचा शिरा तयार आहे। याच प्रकारे स्वीट पोटॅटो पासून सुद्धा शिरा तयार करू शकता। शेवटी यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि गॅस बंद करून गरमागरम हा शिरा सर्व करायचा आहे। या उपवासाला नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागतो। यानंतर पुन्हा आपण साबुदाणा खिचडीची रेसिपी बघतोय थोड्या वेगळ्या प्रकारे। तर एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये
एक मोठा चमचा तूप गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये जिरं, हिरव्या मिरच्या, किसलेला आला आणि शेंगदाणे घालून खमंग फोडणी तयार करून घ्यायची. कच्चाच बटाटा चिरून यामध्ये घातलेला आहे. बटाटा थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचा आणि झाकण ठेवून पूर्णपणे शिजतपर्यंत शिजवून घ्यायचा. बटाटा सॉफ्ट झाला की यामध्ये भिजलेला साबुदाणा घालायचा आहे. वरतून चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पूड घालून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. शेवटी यामध्ये दाण्याचा कूट घातलेला आहे. थोड्या वेळ परतल्यावर अर्ध्या लिंबाचा रस घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करून कोथिंबीर घालून गरमागरम ही साबुदाणा खिचडी सर्व करायची आहे. तर यामध्ये आपण तूप वापरलेला आहे, बटाटा कच्चा वापरलेला आहे आणि आंबटपणा येण्याकरिता लिंबाचा रस वापरलेला आहे. तर याही पद्धतीची साबुदाणा खिचडी खूप मस्त लागते. नक्की ट्राय करून बघाल. आणि आता सर्वात शेवटी माझा आवडीचा पदार्थ उपवासाचे पॅटीस कसे करायचे ते बघूया. तर त्यासाठी 1 कप साबुदाणा अगोदर मिक्सरला फिरवून घ्यायचा. त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचा. खाली बारीक साबुदाण्याची पूड मिळेल आणि वरती जाडसर पूड मिळेल. तर या दोन्ही पूडचं आपल्याला काम आहे. त्यानंतर 1 किलो उकडलेले बटाटे कुस्करून घ्यायचे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि जी साबुदाण्याची जाड पूड होती ती यामध्ये घालून मिक्स करायची आहे. वरतून 1 चमचा जिरेपूड, आवडीनुसार हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आतमधील सारणासाठी एका भांड्यामध्ये 1 छोटा वाटी दाण्याचा कूट, खोबरा किस, जिरेपूड, चवीनुसार साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, किशमिश घेतलेला आहे, थोडासा लिंबाचा रस आणि किंचित मीठ घालून हे मिक्स करून आपलं हे आतमधील सारण तयार आहे. जो गोळा तयार करून घेतलेला होता त्यामधील एका मोठ्या लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार जाडसर पारी तयार करून यामध्ये हे सारण भरून गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आणि जे बारीक साबुदाणा पूड आपण चाळून घेतलेली होती त्यामध्ये घोळून आपल्याला गरम तेलामध्ये हे पॅटीस तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता तेल अजिबात खराब होत नाही. बारीक साबुदाणा पूड वापरल्यामुळे त्याला बरोबर बाइंड होते. बाहेरून छान कुरकुरीत होतात आणि आतमधून हे खूप सॉफ्ट आणि त्यातलं जे सारण आहे खायला खरंच खूप मस्त लागते. उपवासासाठी सगळ्यात बेस्ट रेसिपी आहे. माझ्या म्हणण्यानुसार या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करून बघाल. तर तुम्हाला आजच्या या रेसिपीजमधल्या कोणत्या रेसिपीज जास्त आवडल्या त्या कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये. धन्यवाद.